महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक कामकाजासाठी नियुक्त करण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांना कारण दाखवा नोटीस बजावूनही कर्तव्यावर हजर न झालेल्या कर्मचाऱ्यांविरोधात फौजदारी गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही सुरू करण्यात आली असल्याचं आयुक्त तथा निवडणूक अधिकारी सौरभ राव यांनी नमूद केले. निवडणूक ही अत्यावश्यक आणि संवैधानिक प्रक्रिया असून त्यामध्ये नियुक्त करण्यात आलेल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी आपली जबाबदारी पार पाडणं बंधनकारक आहे. मात्र काही कर्मचाऱ्यांनी वारंवार सूचना देऊनही तसंच कारण दाखवा नोटीस बजावूनही कर्तव्यावर हजर न राहता शासकीय आदेशाचं उल्लंघन केल्याचं निदर्शनास आले. या प्रकरणी संबंधित कर्मचाऱ्यांवर लोकप्रतिनिधित्व अधिनियम तसंच संबंधित कायद्याअंतर्गत फौजदारी स्वरूपाची कारवाई करण्यात येत असून यापुढेही निवडणूक कर्तव्यात कसूर करणाऱ्यांविरोधात कठोर पावलं उचलली जातील असा इशाराही आयुक्तांनी दिलाय. ठाणे महापालिकेच्या आगामी निवडणुका 15 जानेवारी रोजी होत असून निवडणूक प्रक्रिया पारदर्शक, सुरळीत आणि निर्भय वातावरणात पार पडण्यासाठी प्रशासन कटिबद्ध आहे. त्यामुळे नियुक्त कर्मचाऱ्यांनी कोणतीही सबब न देता निवडणूक कर्तव्यावर वेळेत हजर राहावं, अन्यथा कठोर कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागेल, असंही आयुक्त तथा निवडणूक अधिकारी सौरभ राव यांनी स्पष्ट केले. सब मिलके आज 15 जानेवारी रोजी होणाऱ्या मतदान केंद्रांवर राहणार कडेकोट बंदोबस्त, पोलिंग बूथ आणि परिसरावर राहणार ड्रोन कॅमेऱ्याची नजर. महानगरपालिका मतदान भयमुक्त वातावरणात पार पडावी यासाठी पोलिसांनी जय्यत तयारी केली आहे. प्रत्येक मतदान केंद्रावर कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात येणार असून पोलिंग बूथ आणि परिसरावर ड्रोन कॅमेऱ्याची नजर राहणार आहे. मतदानासाठी अतिरिक्त पोलीस दल आणि ठाणे जिल्ह्यात तैनात राहणार आहे. तर गुंड प्रवृत्तीच्या सुमारे 1,500 व्यक्तींवर पोलिसांनी विविध कलमांखाली प्रतिबंधात्मक कारवाई केली आहे. तसंच येत्या 2 दिवसात आणखीन उपद्रवी गुंडांवर कारवाई केली जाणार असल्याची माहिती ठाणे पोलिसांनी दिली आहे. ठाणे महानगरपालिका निवडणुकीत 15 जानेवारी रोजी मतदार आपल्या मतदानाचा हक्क बजावतील. त्यासाठी पोलीस आणि निवडणूक प्रशासनाकडून जय्यत तयारी करण्यात आली आहे. निवडणूक प्रक्रिया सुरळीत आणि पारदर्शक संपन्न व्हावी यासाठी पुरेपूर दक्षता घेण्यात आली आहे. पोलीस प्रशासनाकडून निवडणूक क्षेत्रात कडक बंदोबस्त लावण्यात आला आहे. मतदान प्रक्रिया सुरळीत पार पडावी यासाठी 3 अप्पर पोलीस आयुक्त, 9 पोलीस उपायुक्त, 18 सहाय्यक पोलीस आयुक्त आदी वरिष्ठ अधिकाऱ्यांसह सुमारे 9,000 पोलीस कर्मचारी आणि होमगार्ड सुरक्षेसाठी तैनात करण्यात आले आहेत. त्याचप्रमाणे भरारी पथकं, उत्पादन शुल्क भरारी पथक, सायबर सर्व्हिलियन्स, व्हिडिओ सर्व्हिलियन्स असे विविध पथकं देखील या मतदान प्रक्रियेवर आपली करडी नजर ठेवून राहणार आहेत. भरारी पथक आणि मतदान प्रक्रियेत सहभागी होणाऱ्या इतर सर्व प्रशासकीय पथकांसाठी 1,000हून अधिक वाहनांची व्यवस्था करण्यात आली आहे. काही ठिकाणी मतदान केंद्र संवेदनशील घोषित करण्यात आली असून या मतदान केंद्रांवर CCTVची नजर राहणार आहे. तसंच प्रत्येक मतदान केंद्र आणि परिसरात ड्रोन कॅमेऱ्यानं गस्त घातली जाणार असून त्याद्वारे पोलीस संपूर्ण परिस्थितीवर करडी नजर ठेवून राहणार आहेत. पोलीस यंत्रणेप्रमाणेच निवडणूक प्रशासनानं देखील या मतदान प्रक्रियेसाठी मोठ्या प्रमाणात मनुष्यबळाची नेमणूक केली आहे. तसंच मतदानावेळी कोणत्याही राजकीय पक्षाला मतदाराला आपल्या वाहनातून घेऊन जाता येणार नाही. तेच वाहन पुन्हा त्याच मतदान केंद्रावर दिसल्यास ते जप्त करण्यात येणार असल्याचं पोलिसांनी सांगितलं. येत्या 12 जानेवारी रोजी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे या दोघांचीही शेवटची सभा गडकरी रंगायत येथील चौकामध्ये होणार आहे.
या सभेला अतिशय मोठ्या प्रमाणात मराठी बंधू भगिनी येतील अशी आम्हाला खात्री असल्याचं मनसेचे ठाणे पालघर जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी सांगितलं. काल झालेल्या रोड शोमध्ये राज ठाकरे यांनी जवळपास 28 ते 30 शाखांना भेटी दिल्या. सध्या उद्धव ठाकरे आणि राजसाहेब यांनी कार्यकर्त्यांच्या भेटीगाठींवर जोर दिला असून याचाच एक भाग म्हणून काल झालेल्या रोड शोमध्ये अतिशय मोठ्या प्रमाणात कार्यकर्त्यांचा आणि स्थानिक नागरिकांचा मराठी लोकांचा सहभाग लागल्यानं मोठी गर्दी झाल्याचंही जाधव यांनी सांगितलं. सर, 11 ते 12 तारखेला जे आहे ते ठाकरे बंधूंची ठाण्यामध्ये एकत्र सभा पार पडणार आहे. त्या सगळ्याला कोणतं ठिकाण नेमकं निवडण्यामध्ये आलेलं आहे त्याच्याबद्दल ठाकरे बंधू मला असं वाटतं की येत्या 12 तारखेला जी शेवटची सभा असेल ती ठाण्यामध्ये असेल. 12 तारखेला ठाण्यातील गडकरी रंगायतन चौक येथे सन्माननीय राजसाहेब, सन्माननीय उद्धव साहेब यांची एकत्रच जाहीर सभा होईल आणि या जाहीर सभेला ठाणे शहरातील प्रत्येक मराठीवर प्रेम करणारा, ठाकरे बंधूंवर प्रेम करणारे हजारो लोक या सभेला उपस्थित असतील. पहिल्यांदा काल देखील राज ठाकरे ठाण्यामध्ये उपस्थित होते. त्यांनी मनसे असतील किंवा शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाच्या अनेक शाखांना भेट दिला, अनेक कार्यकर्त्यांना भेटले. आनंद दिघेंच्या पुतळ्याला देखील त्यांनी अभिवादन केलेलं एकंदरीत. नाही, आनंद दिघे साहेब तर सन्माननीय राजसाहेबांचे मित्रच होते आणि या वेळेला सभेंवर भंग देण्यापेक्षा कार्यकर्त्यांना भेटण्यावर सन्माननीय राजसाहेब ठाकरे असतील, उद्धवसाहेब ठाकरे असतील यांनी भर दिला होता. आणि त्याचाच काल एक भाग होता की सन्माननीय राजसाहेबांनी काल जवळजवळ 26 शाखांना ठाण्यातल्या भेट दिली आणि कार्यकर्त्यांचा उत्साह अतिशय जोशात होते कार्यकर्ते आणि लोकही सन्माननीय राजसाहेबांना जाताना हात दाखवत होते, त्यांना बघून अभिवादन करत होते. सो या सगळ्या गोष्टी ज्या होत्या त्या निवडणुकीला सन्माननीय साहेबांच्या या सगळ्या दौऱ्याचा उपयोग 100% होईल आम्हाला. घोडबंदर रोडवरील गायमुख घाट उतरणीवर शुक्रवारी सकाळी झालेल्या भीषण अपघातामुळे घोडबंदर रोडवरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती. सिमेंटच्या गोण्या वाहून नेणारा टाटा कंपनीचा कंटेनर ठाण्याकडे येत असताना चालकाचं वाहनावरील नियंत्रण सुटल्यानं विरुद्ध दिशेनं बोरिवलीकडे जाणाऱ्या तब्बल 11 वाहनांना जोरदार धडक देत हा अपघात झाला. या दुर्घटनेनंतर कंटेनर चालक घटनास्थळावरून फरार झाला असून या घटनेत 4 जण जखमी झालेत. जखमींमध्ये रिक्षाचालक शिवकुमार यादव यांना डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे, तर प्रवासी तस्किन शेख आणि अनिता पेरवाल यांना किरकोळ दुखापती झाल्यात. कार चालक रामबली बाबूलाल यांना कमरेला गंभीर दुखापत झाली असून सर्व जखमींना ओळा येथील टायटन रुग्णालयात दाखल करण्यात आले, तर इतर काही प्रवाशांनाही किरकोळ दुखापतीनंतर खासगी रुग्णालयात उपचार घेतल्याची माहिती कासरगोडोली पोलिसांनी दिली आहे. मिळालेल्या माहितीनुसार सकाळी 7:30च्या सुमारास हा अपघात झाला. यावेळी कंटेनरमध्ये 35 ते 40 टन सिमेंटच्या गोण्या होत्या आणि उतरणीवर नियंत्रण गेल्यानंतर त्यानं समोरून येणाऱ्या गाड्यांना जोरदार धडक दिली. या अपघातात होंडा सिटी, वॅगनार, इर्टिगा, महिंद्रा, इनोवा, डिझायर, ब्रेझा, फोर्ड कार तसंच ऑटो रिक्षा अशा 11 वाहनांचं मोठं नुकसान झालं असून अनेक वाहनांच्या पुढील आणि मागील भागाचा चुराडा झालाय. अपघातग्रस्त वाहनांमधून रस्त्यावर मोठ्या प्रमाणात ऑइल सांडल्यानं परिस्थिती अधिकच गंभीर झाली होती. घटनास्थळी कासरगोडोली पोलीस, शहर वाहतूक पोलीस, आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारी आणि अग्निशमन दलाचे जवान तातडीनं दाखल झाले. अग्निशमन दल आणि आपत्ती व्यवस्थापन पथकांनी रस्त्यावर सांडलेल्या ऑइलवर माती पसरवून पुढील अपघाताचा धोका कमी केला. या अपघातामुळे ठाणे घोडबंदर रोडवरील दोन्ही दिशेच्या वाहतुकीस जवळपास 2 तास मोठी कोंडी निर्माण झाली होती, तर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्यानं नागरिकांना मोठ्या अडचणींना सामोरं जावं लागलं. अपघातग्रस्त सर्व वाहनं रस्त्याच्या कडेला हटवल्यानंतर वाहतूक पुन्हा पूर्ववत करण्यात आली. दरम्यान कंटेनर चालकाचा शोध घेण्याचं काम कासरगोडोली पोलिसांनी केलं असून अपघाताचं नेमकं कारण काय याबाबत तपास सुरू केलाय. तरीके से एक्सीडेंट हुआ, अब तक कितने लोग इसमें इंजर्ड और कहाँ पे उनका उपचार चल रहा है? आज सुबह 7:30 से 8 बजे के करीब एक घोड़बंदर के ऊपर से मीरा रोड साइड से एक मल्टी एक्सल ट्रक आ रहा था। उसमें लोड बढ़ा हुआ था और जो थाना की तरफ से घोड़बंदर में जाने वाले जो ट्रैक है उस ट्रैक से अपोजिट साइड में रॉन्ग साइड में ये जो कार वाले हैं ऊपर जा रहे थे, तो ट्रक को कंट्रोल नहीं हुआ। जो रॉन्ग साइड में आ रहे थे 10 से 12 कार और 2-3 रिक्शा है, उसमें वो ठोकर लगा के एक्सीडेंट हो गया है। उसमें कार का काफ़ी नुकसान हो गया है क्योंकि ट्रक मल्टी एक्सल था और लोडेड था। इसमें
4 लोग इंजर्ड हुए हैं। कोहड़ा में जो टाइटन मेडिसिटी हॉस्पिटल है वहाँ पे उनके ऊपर उपचार चालू है। उसमें से एक जो ऑटो वाला है उसको थोड़ा ब्रेन में इंजरी हुआ है, बाकी एक नॉर्मल इंजरी है, किसी को चिंताजनक कोई नहीं है और सभी के रिलेटिव्स को हमने इन्फॉर्म किया है। दूसरी बात कि यहाँ का ट्रैफिक भी अभी नॉर्मल हो गया है। आपके माध्यम से मैं सभी नागरिकों को एक आह्वान करना चाहता हूँ कि भले ट्रैफिक को थोड़ा टाइम लगेगा बट रॉन्ग साइड का यूज़ मत कीजिए। आज ये केवल रॉन्ग साइड में थे इसलिए अपघात हुआ है। सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी। डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो। या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते। 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात। अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात। यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे। 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा। पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत। घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये। भंगार सामान उघड्यावर टाकू नये, उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी। अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते। घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत। लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे। कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या। अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे। ठाणे महापालिकेच्या प्रभाग क्रमांक 3 मधील शिवसेनेच्या उमेदवार मीनाक्षी शिंदे यांच्या मार्फत केलेली ऑडिओ क्लिप व्हायरल करण्यात आली आहे। आवाज मॉर्फ तसंच AI तंत्रज्ञानाचा वापर करून जातीमध्ये तेढ निर्माण केला जात आहे। घाणेरडं राजकारण करून निवडणुका जिंकण्याचा प्रयत्न सुरू असून विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकल्यानं बदनामी करण्याचा घाट घातला जात असल्याचा आरोप माजी महापौर तसंच शिवसेनेच्या अधिकृत उमेदवार मीनाक्षी शिंदे यांनी केला। व्हायरल झालेल्या ऑडिओ क्लिपमध्ये आपला आवाज नाही, परंतु कोणीतरी ती क्लिप आपल्यालाही पाठवली आहे। आपला आणि त्या व्हिडिओ क्लिपचा काहीही संबंध नाही असं स्पष्टीकरण मीनाक्षी शिंदे यांनी दिले। तसंच या प्रकरणी चितळसर मानपाडा पोलीस ठाण्यात तक्रार देखील दाखल करण्यात आली आहे। ठाण्यात निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी सुरू असून ठाणे महापालिकेच्या प्रभाग क्रमांक 3 मध्ये शिवसेना, भाजप, महायुतीच्या उमेदवारांचा जोरदार प्रचार सुरू आहे। याचा धसका घेत या प्रभागातील विरोधकांनी मीनाक्षी शिंदे यांना टार्गेट केले। AI तंत्रज्ञानाचा वापर करून अनेक व्हिडिओ तसंच ऑडिओ क्लिप व्हायरल करण्यास सुरुवात केली आहे। तसंच सोशल मीडियावर फेक अकाउंट तयार करून जाणून बुजून बदनामी करण्याचा प्रयत्न केला जात आहे। जात तसंच धर्माचा आधार घेऊन राजकीय वातावरण प्रदूषित केलं जात असल्याचा आरोपही मीनाक्षी शिंदे यांनी केलाय। या प्रकरणी स्थानिक पोलिसांना याआधीच तक्रार देखील करण्यात आली असल्याचं शिंदे यांनी सांगितलं। घराणेशाहीला फाटा देऊन शाखाप्रमुख विक्रांत वायचळ या सामान्य कार्यकर्त्यांना उमेदवारी दिली असल्यानं काहींच्या मनात चीड पसरली आणि त्यामुळेच अशा प्रकारचं राजकारण सुरू झाले। विचारांची लढाई न करता चारित्र्यावर शिंतोडे उडवण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोपही मीनाक्षी शिंदे यांनी केलाय। अशा प्रवृत्तीला मानपाड्याची जनताच उत्तर देईल असा विश्वासही मीनाक्षी शिंदे यांनी व्यक्त केलाय। की प्रतिष्ठेची लढाई इथे झालेली आहे, कारण खासदार आमदारकीपेक्षा नगरसेवक होणं हे खूप मोठं चॅलेंज लोकांसमोर दिसते आणि त्याच्यासाठी खासदार उतरतायत। भिवंडीचे काही गुंड इथे येत आहेत, काल्हेरचे काही गुंड येत आहेत, आमच्या मागे रेकी करतायत, 25-25 लोक आमच्या मागे फिरतायत। तर बळाचा आणि पैशाचा वापर करून, कारण प्रत्येक गल्लीबोळात पैसे वाटण्याचा कार्यक्रम त्यांचा चालू आहे। आणि तुम्ही जर बघाल तर मला असं वाटतं की ह्या प्रभागामध्ये 10च्या नंतर नाकाबंदी करण्याचा सीपींनी आदेश दिलेला आहे। तर ही
किती मोठी लढाई ह्या प्रभाग क्रमांक 3 मध्ये चालू आहे हे तुम्हाला दिसेल. पण राजकीय लोक जेव्हा गुंडांचा वापर करून अशा प्रकारचे इलेक्शन लढण्याचा प्रयत्न करतात तर हे कुठेतरी त्यांचं फेल्युअर मला दिसतंय.